मला मान्य आहे मी आधी तुला सून म्हणून स्वीकारलं नाही, त्याबद्दल राग आहे का तुला? विराजसच्या प्रेमासाठी मी तुझा स्वीकार केला ना. अगं आपल्या व्यवसायात जागा निर्माण केली तुझ्याकरता, कंपनीत स्थान मिळवून दिलं. तू आज सिद्ध केलंस आणि मला दाखवून दिलंस की माझा समज चुकीचा नव्हता, तो योग्यच होता. आणि आता हाल होणार आहेत, हाल विराजसचे. कारण आता निर्णय विराजसला घ्यायचा आहे. तो सांग विराजस, तुला कोण हवंय? विराजस, विराजस तू, विराजस मी खोटं बोलत नाहीये. अरे तुला मी हे सगळं ना का नाही सांगितलंस राधा? काय एका शब्दाने बोलले नाहीस का? असं वाटतंय की तू माझ्यापासून किती गोष्टी लपवल्या असशील कधी कधी, आणि काय काय खोटं बोलले असशील. मला सगळं सगळं कन्फ्युजन होतंय राधा. तुझं वागणं बोलणं कधी खरं होतं आणि कधी खोटं होतं. विराजस, काय बोलू मी राधा? तुझं माझ्यावर प्रेम नाही हे मी मान्य केलं. प्रेमाशिवायच आपण आपलं नातं निभावणार होतो, पण विश्वासच नसेल तर कसं होणार आहे काय? तू एकदा मला प्रामाणिकपणे सांगितलं असतंस ना तर. विराजस मी तुला सगळं सांगणार होते, पण अरे बाबा आहेत आता ना. मी आपल्याबद्दल बोलतो, तुझ्याबद्दल आणि माझ्याबद्दल चालू आहे. एकदा नाही सांगावं असं वाटलं तुला? एकदाही मला विश्वासात घेऊन काहीच बोलावं असं नाही वाटलं? तू माझ्यावर विश्वास नाही ठेवू शकली? तुला असं एकदाही वाटलं नाही की तुझ्या मनात जे काय चालू आहे ते मला सांगावं? मला असं वाटतं मी या नात्यात नाहीच आहे, सगळं तुझं आहे, सगळं तूच ठरवते, सगळं माझा काही संबंधच नाहीये का? मी चुकले विराजस, मी खरंच चुकले. पण माझे हात बांधलेले होते रे. मी जे काही केलं ते आपला संसार टिकवण्यासाठी केलं, आणि आताही तुम्ही टिकवणारच. या सगळ्यात मला तुला गमवायचं नाहीये, आणि हा विश्वास सुद्धा मी उडू देणार नाही. राधा हे बघ, अगं त्या मसाल्यांमध्ये काही गडबड नव्हती, माहित आहे ना. आपण पाहिलं होतं आणि देऊन टाकला. ज्या टेम्पोमधून आपले मसाले जात होते ना, तो टेम्पो राधाने अडवला. तिला त्यात अंमली पदार्थ आहेत असं वाटलं. हे कसं शक्य? मी मसाला स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितला होता आणि कुजलेला नव्हता तो, म्हणून मी तो लपून चंदू शेटकडे ठेवला. हे शोधायला लागलेत, मग ना मी तो परत इकडे घेऊन आली. मी खरं सांगते विराजस. राधा माफ कर ग मला. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं बाबांनी बोलायला लावलंय. आई,
इथे कशाला आली आहेस तू? मला नाही बोलायचंय तुझ्याशी. आई, बाबांनी धमकवले ना तुम्हाला? ते धमकवूच शकतात. इतके दिवस मला डिवोर्स पेपरवरून धमकवत होते तर तुमच्यासोबत हे असं करूच शकतात. मला सांगाय, त्यांनी बोलायला लावलंय ना तुम्हाला हे? कुणी कोणाला काहीही बोलायला लावलेलं नाही. आणि त्यांनी कशाला सांगायला हवं? मला कळतं काय चूक आणि काय बरोबर. मग चूक माझी असेल तर माफी ही मलाच मागायला हवी. मला नाती कळत नाहीत तर शिक्षा ही मलाच व्हायला हवी. हो नाही? बरोबर आहे. मी अनाथ आहे ना, मला काय कळणार नात्यांबद्दल? नाती काय असतात, आपली माणसं काय असतात, मला कसं कळणार? मी कधी विचारच नाही केला नात्यांचा. आज घरातले सगळे चिडलेत माझ्यावर. आज मी माझ्या नवऱ्याला दुखवलं. ज्याचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे त्याला दुखवलं. तुम्हाला आई मानलं, तुम्हालाही दुखवलं. मग आईला दुखावल्याची शिक्षा तर व्हायलाच हवी ना. मला काहीच जमलं नाहीये. मला कुठलंच नातं निभावता आलं नाही. कसं जमणार? आयुष्यात नाती कधी बघितलीच नाही ना, मी काय निभावणार? मी चांगली बायको होऊ शकले नाही, चांगली सून होऊ शकले नाही. विराजचं मन मोडलं. मला शिक्षा ही व्हायलाच हवी. राधा, हे सगळं असं करून आणखी त्रास वाढवू नकोस. नाहीये, मी स्वतःला माझ्या चुकांची शिक्षा देणारच. यापुढे माझ्या हातून असं होऊ नये म्हणून सतत आठवण व्हायला हवी.